नमस्कार मित्रांनो, मी वीणा. माझ्या चॅनलवर आपले स्वागत करते. तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहे. त्याला लागणारं साहित्य म्हणजे शिमला मिरची, कांदा हे छान आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. तर शेवटपर्यंत माझ्यासोबत तुम्ही थांबा. मी रेसिपी काय बनवते नक्कीच तुम्हाला कळेल. रेसिपी काय बनवते आणि कशी बनवते शेवटपर्यंत थांबा, म्हणजे तुम्हाला कळेल सर्व काय आहे ते. तर कांदा छान कट करून घेते. अशा पद्धतीने तर शिमला मिरची पण आपल्याला छान छोटे छोटेच कट करायचे आहे. तर मी शिमला मिरची आहे ना ती पण कट करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने छान. तर आपण आता गॅसकडे वळूया. तर काय काय पाहिजे ते तर तुम्हाला दाखवणार आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला कळणारच आहे की काय रेसिपी आहे ती. तर मी कढई ठेवली आहे, गॅस आपला चालू आहे. तर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल पण आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल आपलं छान गरम झालं आहे. त्याच्यामध्ये राई आणि जिरं टाकून घ्यायचं, ते पण छान फुलू द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे. हा पण छान भाजून घेऊया. थोडा कढीपत्ता घालते. थोडी एक वेगळ्याच पद्धतीची मी रेसिपी बनवत आहे, समजेलच तुम्हाला, कळेलच. तर मी आहे ना लसूण पण टाकून घेतलेला आहे आणि हा लसूण पण छान भाजून घेते, परतून घेते, जेणेकरून आहे ना जो कच्चेपणा असतो लसणाचा किंवा कांदा हे पण छान आपण सोनेरी कलरपर्यंत छान भाजून घेऊया. आणि शिमला मिरची टाकून घेऊ. हे पण छान परतून घेऊ तेलामध्ये. खूप छान असते चपातीसोबत किंवा गरम भात किंवा ज्वारीची भाकर, दोन्ही पण अति उत्तम आहे ही रेसिपी. नक्कीच बनवा. आपला छान भाजला गेला आहे आणि शिमला मिरची पण आपली थोडी नरम पडली आहे. तर आता आपण आहे ना थोडं मीठ टाकून घेऊया. मीठ आणि लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, हळदी पावडर, लाल तिखट तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात, धनिया पावडर. हे छान आहे ना आपण एकदा तेलामध्ये छान परतून घेऊया. साधी आणि सोपी आहे रेसिपी, पण खूप भन्नाट असते. बघा छान आहे ना भाजल्या गेला सर्व साहित्य. तर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. मसाला सर्व भाजला गेला आहे. तर आहे ना गॅस मी थोडा कमी केलेला आहे, बघू शकता. तर मी इथे बेसन घेतलं आहे. तर बेसनामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं. चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करायचं. बघू शकता अशा पद्धतीने. तर मी छान आहे ना मिक्स करून घेते. तिने आहे ना मी बेसन छान मिक्स करून घेतलं आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये.
आणि मंद आचेवरच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर आहे ते मी झाकण आहे ना काढून बघते. तर बघू शकता आपली रेसिपी किती सुंदर तयार झालेली आहे. तर मी आहे ना कोथिंबीर आहे ना नंतर टाकत आहे. तर याला छान आहे ना आपण आता छान मिक्स करून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा आहे ना थोडी आहे ना 5 मिनिटाची वाफ येऊ द्यायची. तिला काही नसेल तर अशा पद्धतीची तुम्ही बेसन भुर्जी करू शकता. किती सुंदर रेसिपी आहे, सगळ्यांनाच आवडणारी. तर गॅस बंद करते. घेतला आहे छान आहे ना बारीक केला आहे खलबत्त्यामध्ये. याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि लाल तिखट आणि थोडं तेल टाकते मिक्स करण्यासाठी. छान मिक्स करून घेते. तर मी इथे आहे ना आपल्याला थोडी वेगळाच पराठा बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने मी गोळा बनवला आणि छान लाटून घ्यायचं अशा पद्धतीने. आपण रोज चपाती कशी बनवतो त्याच पद्धतीने मी आहे ना पीठ मळून घेतलं होतं. तर बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. तर आपल्याला आहे ना थोडं तेल लावून घ्यायचं आणि याच्यावर आहे ना थोडं आपण जो मसाला बनवला आहे तो लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघू शकता खूप छान असते हा पराठा. तर आपल्याला अशी फोल्डिंग करायची आहे आणि पुन्हा एकदा अशी फोल्डिंग करायची, नंतर अशी फोल्डिंग करायची, नंतर अशी आणि नंतर बघा अशा पद्धतीने ना आपल्याला आता पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे. थोडं पीठ लावायचं. तर अशा पद्धतीने आहे ना मी पराठा आहे तो लाटून घेतला आहे. तर आता आपल्याला गॅसवर तवा ठेवला. आता तव्यावर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे, छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर आपल्याला तव्यावर छान भाजून घेऊया. तर बघू शकता या साईडने आपल्याला तूप किंवा तेल लावून घेऊ शकता. मी तर तूप लावायले. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता. तर अशा प्रमाणे आपण आहे ना भाजून घेऊ. तर ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा. हा दुसरा पराठा पण बनवला मी, हा पण भाजून घेते छान. बघू शकता मी आहे ना थोडं वरून पण आहे ना लसूण वापरत आहे. छान फ्लेवर येतो लसणाचा, टेस्ट पण छान येतो. अशा प्रकारे लावून घ्यायचा. आतमध्ये पण आहे आणि बाहेरून पण आपल्याला छान फ्लेवर देतो हा पराठा. तर नक्कीच बनवा अशा पद्धतीने. आहे ना छान आपली बेसन भुर्जी हे पण वाढून घेते. बघू शकता मित्रांनो ही रेसिपी अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवली आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे. आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्सद्वारे सांगा, कारण की मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. परत भेटूत आपण एकदा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.
आणि रेसिपी बनवा. रेसिपी पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. खरपूस झालेला आहे पराठा आणि भुर्जी पण तो एकदम सुंदर झाली. धन्यवाद मित्रांनो.